एक महत्त्वाची बातमी बघूया। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 इमारती प्रकरणांमध्ये 2 वर्षांपूर्वीच सरकारने या इमारतीबाबत काय पर्याय निघू शकतात, तसंच हे प्रकरण नेमकं काय आहे याची चौकशी करण्याकरता एका 5 सदस्याच्या समितीची घोषणा केली होती। इतकंच काय तर 5 जुलै 2023 या दिवशी या समितीत कोण कोण असतील याची नावं जाहीर करून तसा शासन निर्णयच जारी केला। पण धक्कादायक म्हणजे ही समिती फक्त कागदावरच राहिली, कारण समिती स्थापन झाली पण समितीची गेल्या 2 वर्षात म्हणजे समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकही बैठकच झालेली नाहीये। प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। अजित, काय अधिक सांगाल? समिती नेमली जाते पण ती कागदावर राहते, 2 वर्षात एक मीटिंग, एक बैठक होत नाही, एक चर्चा होत नाही। सुवर्णा, हा इमारतींचा मुद्दा जो आहे तो कोविड काळात समोर आला होता। त्या काळात देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती। त्यानंतर यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे या 65 इमारती आहेत, या इमारतींची जी कागदपत्र आहेत ती बनावट आहेत। याचा मुद्दा सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये जेव्हा मार्चमध्ये 2023 या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, त्यावेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की या इमारतींच्या बाबतीमधले जो घोळ झालेला तो त्याची चौकशी करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा। याच्यावरती मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ दखल घेऊन 5 जुलै 2023 यावेळी एक GR जारी केला होता। त्यामध्ये 5 सदस्यीय समिती जी आहे त्यांची स्थापना केली होती आणि या समितीला आदेश दिले होते की 2 महिन्याच्या आत तुम्ही या 65 इमारतींमध्ये जी बनावट कागदपत्र जी जोडली गेलेली आहेत किंवा तयार केली गेलेली आहेत त्याचा अहवाल मांडला आणि त्याचबरोबरीनं नागरिकांना या इमारतींना काय पर्याय देता येईल याबद्दल त्यामध्ये अहवालामध्ये नमूद करा। पण फक्त GR जारी झाला, ही समिती फक्त कागदावर राहिली। या समितीने एकही बैठक घेतली नाही किंवा एकही चर्चा जी आहे याबाबत केली नाही। जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला अवगत केलं होतं, पण त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स किंवा रिप्लाय आला नाही, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आणि शेवटपर्यंत या समितीची एकही बैठक झाली नाही। अर्थात यावरून असं स्पष्ट होतंय की सरकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षपणामुळे यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे या 65 इमारतीतील जवळपास 6,500 रहिवासी जे आहेत त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे। याच्यामध्ये 4 ते 5 पर्याय उपलब्ध होते, ते पर्याय देऊ शकले असते आणि त्यावर सरकार 2 वर्षात निर्णय घेऊ शकलं असतं। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याबाबत आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, कोणती बैठक घेतली नाही, कोणता अहवाल तयार केला नाही। नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।